नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. कुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. गेल्या 3 दिवसामध्ये 6व्या अध्यायापर्यंत आपण प्रवचन ऐकलं. अध्याय सारांश या रूपाने ठरवलं. शक्यतो मी असं ठरवलं होतं की आपण जास्तीत जास्त अध्यायाचं चिंतन करू, परंतु काही विषय आळंदीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे काल थोडा विषय कमी झाला आणि अवधी थोडा कमी मिळाला. आज 7व्या अध्यायाचं चिंतन आहे. योगशास्त्राचा विषय काल सांगितल्यानंतर पूर्वजन्म आणि परजन्माचा विषय भगवान श्री ज्ञानोबराय अतिशय वेगळ्या पद्धतीनं 6व्या अध्यायामध्ये हाताळतात आणि याचं विस्तार आपण शेवटच्या क्षणी पाहिला. एखादा मनुष्य बुद्धिमान आहे, एखादा मनुष्य श्रीमंत आहे, एखादा मनुष्य ज्ञानी आहे, हे तिन्ही भाग्य वेगळे वेगळे असतात. तिन्हीचा आस्वाद वेगळा वेगळा असतो. ज्ञानी मनुष्य आहे तो जर खराच ज्ञानी असेल तर त्याला पैशाची गरज राहणार नाही, तो त्याच्या ज्ञानामध्ये सुखी असेल. अर्थ अर्जन करणारा जर मनुष्य असेल, श्रीमंत मनुष्य असेल आणि तो पैशाचा चाहता असेल, खर्च करण्याकडे त्याचा कल कमी असतो, गोळा करण्याकडे जास्त असतो. त्याला हे माहीत नाही की आपण 100 वर्षाच्या पुढे जगू शकत नाही. सगळं त्याला माहिती असतं. आपल्याला मुलं किती आहेत, आपल्या शरीरात रोग किती आहेत. जसा तो पैशानं श्रीमंत असतो तसा तो रोगानंही श्रीमंत असतो. त्याला काही असं तत्त्वज्ञान वेगळं सांगायची गरज पडत नाही. आणि बुद्धी केवळ पारमार्थिकच लोकांना दिलेली आहेत असाही आग्रह नाही, सगळ्यांना माहिती असतं त्याचं. पण अंतःकरणाचा जो प्रवाह असतो तो धनाच्या दिशेने असतो. अशाच पद्धतीने कामी लोक असतात आणि काम हा 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे. भगवंतानं 7व्या अध्यायामध्ये स्वतःची विभूती सांगत असताना धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, धर्माला अविरुद्ध असणारा काम मी आहे. काम ही भगवंताची विभूती आहे. हे पारमार्थिक लोकांना समजणं फार अवघड आहे. कारण की पारमार्थिक लोकांना लहानपणीपासून जे वैराग्य डोक्यात टाकलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचं असं दुसरीकडे लक्ष जाणं अवघड होऊन बसतं. काम हा पुरुषार्थ आहे, तो अर्जन करावा लागतो. एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर प्रसन्न होणं इतकं सोपं नाही आहे ते जितकं तुम्ही समजताय. सज्जन कुलीन स्त्री किंवा लावण्य गुणकुळवती स्त्री प्रसन्न होणं हे काही झोपडपट्टीतल्या माणसाचं काम नाही आहे. अत्यंत श्रीमंत असणारे सुद्धा काम मिळवण्यामध्ये पराजित होतात, नाईलाज होतो त्यांचं. कारण की त्याच्याकरता लागणारं त्यांच्या शरीरातले घटक, शरीर सौष्ठव्य, बाणेदारपणा, ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाने मिळत असतात. आणि हे सगळं मिळाल्यानंतर त्या स्त्रीची इच्छा करणारा पुरुष, भावना असणारा पुरुष, हे त्यापेक्षा दुर्मिळ घटना आहे. भाग्य आहे ज्याच्यातच, ज्ञानाचं, कामाचं, हे सगळं भाग्य आहे. हेवा देवा नाही कुणाचा. 7वा अध्याय जो आहे ना तो असा वेगळा अध्याय आहे, वेगळी क्वालिटी त्याची. कारण की हा जो 7वा अध्याय आहे हिच्यापासूनच जगाची सत्ता तयार होते. पूर्वजन्मीचं कर्म चांगलं असेल तर योग्य तुम्हाला न्याय मिळेल. संस्कार रूपाने कर्म तुमच्या अंतःकरणामध्ये असतात याची जाणीव
6व्या अध्यायात ठेवल्यानंतर संस्कार जपणारी शक्ती कोणती आहे त्याचं वर्णन करणारा अध्याय म्हणजे 7वा अध्याय, एकमेव मायेचा अध्याय आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सगळ्यात मोठा जर गैरसमज असेल ना तर मायेबद्दल गैरसमज आहे. ज्याला काही कळत नाही तो सुद्धा मायेला शिवाय देतो. काहीच कळत नाही त्याला. माया म्हणजे आस्था काय प्रकार काहीच माहीत नाही त्याला. गुरुच्या तोंडातून 2 शब्द ऐकलेले असतात, वेदांताच्या तोंडातून 2 शब्द ऐकलेले असतात, त्यांच्या लेवलला ते बोलले ते योग्य आहेत. पण मायाच ज्याला माहिती नाही त्याने काय बोलायचं जीवनामध्ये. कोण माया, कसली माया. माया म्हणजे काही सामान्य स्त्री आहे का. आणि माया ही स्त्री आहे हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे. आपण आता मी हात उचलतोय किंवा माझ्या गळ्यातून आवाज येतोय, बोलण्याची शक्ती तिचं नाव माया आहे. हात उचलण्याची शक्ती तिचं नाव माया आहे. माया म्हणजे बाई नाही आहेत. तसं माया ही भगवंताची शक्ती आहेत. हेच मुळात आध्यात्मिक लोकांना कळत नाही. आणि मग माया गोळा करणारी जी माणसं आहेत ना ती सगळ्या जगामध्ये एकच प्रचार करतात, माया असत्य आहेत, माया खोटी आहेत, आणि सगळी माया यांच्याकडेच असते. पूर्वी सर्व सोडण्यासाठी संत व्हायचे, संन्यासी व्हायचे. आता सगळं कमवण्यासाठी महाराज होतात, संन्यासी होतात. जे सांसारिक माणसाकडे नाही ना ते सगळं संन्यासी महाराज लोकांकडे मिळेल. कशाचा त्याग केला, कसली माया. मायेला शिव्या देऊन कमवतात तुम्ही. मग हा अध्याय इतका गोड आहे 7वा अध्याय. ह्या मायेच्या पलीकडे जाण्याची इच्छा निर्माण होणं याचं पहिलं वर्णन केलेलं आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती. फार गोड शब्द आहेत. दुर्मिळता नाही सांगितलेली, भावना होणं अवघड आहे. हजारो माणसातून एखाद्या माणसाला भावना निर्माण होते. तुम्ही सगळे आळंदीमध्ये आहात त्याच्याबद्दल काही शंका नाही. 4-4 वर्ष ज्ञानोबांच्या सेवेमध्ये अध्ययन चालू आहे. पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा हे सुचणंच अवघड आहे. ते सोडून सगळं येतं. आमचा तर एक महाराज एवढा हुशार आहे, मला म्हणतो शास्त्रीजी आपण संप्रदायातले ऑलराऊंडर आहेत, काही क्रिकेटचं मैदान थोडंच आहे. त्याला म्हटलं काय. नाही आपण वाजवतो, म्हणतो, कीर्तन करतो, अजून बरंच काही करतो. काही येत नाही, लक्षात ठेवा. सगळं जर आलं ना तर एकाही विषयात तो तज्ज्ञ नसतो. अशीच माणसं द्वेषी असतात. एकच विषय यायला पाहिजेत आणि एकासाठी आयुष्य खर्च केलं पाहिजेत. दुसरं काही येत नाही म्हटलं की तो माणूस विद्वान असतो. सगळं येतं म्हटलं की सावध राहा, हा फसवणार आहे. सगळं कसं येऊ शकतं मनुष्याला, मर्यादा आहेत त्याला. आणि एक बुद्धी, एक क्षमता एका विषयाचं संशोधन करू शकते. तो त्यातला महत्वाचा घटक असू शकतो. म्हणून परमार्थ करत असताना ज्ञानेश्वरी शिकावी ही इच्छाच मुळात दुर्मिळ आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती. यतती म्हणजे प्रयत्न करतो. आणि ज्ञानेश्वरीचा किंबहुना अध्यात्माचा किंबहुना मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये यतताम अपिसिद्धानाम. 2 शब्द फार वेगळे वेगळे आहेत. यतताम प्रयत्न करणारे आणि जे सिद्ध झालेले आहेत. फार विचित्र शब्द आहेत. परमार्थ इतका विचित्र आहेत. 2-4 रिद्धिसिद्धी मिळाल्या की माणूस तिथंच गुंगतो. 1-2 त्याच्या शब्दाप्रमाणे कामं झाले, 1-2 त्याच्या वाणीप्रमाणे कामं झाले की लोक त्याला महाराज म्हणतात, देवाचा अवतार म्हणतात, त्याला मोठं करतात. लोक त्याला काही करत असतील
पण पारमार्थिक दृष्ट्या ते सगळ्यात मोठं विघ्न आहे. सामान्य लोकांनी चांगलं म्हणणं. यतताम अपि सिद्धानाम, दोन शब्द आहेत. यतताम प्रयत्न करणारे आणि प्रयत्न करण्यात सिद्ध झालेले. सिद्धानाम, काल मी तुम्हाला चांगदेव महाराजांचा दृष्टांत सांगितला. सिद्ध आहे ते योगी चांगदेव. पण ज्ञानोबारांचं वैभव पाहिल्यानंतर त्यांना कुठेतरी उणीव वाटली. जर त्यांच्या काळात ज्ञानोबाराय नसते तर तेच देव झाले असते भविष्यातले. आज असे हजारो संत त्या काळातले देव परंपरेनं मोठे होऊन बसलेले आहेत. यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम, एक म्हणून शब्द सांगितले नाही, तत्वतः वेत्ती, बरोबर जाणतो. जाणतो म्हणजे कसाही जाणतो असं नाही, तत्वतः बरोबर जाणतो, जसा आहे तसं जाणतो. आणि ज्ञानोबाने खूप सुंदर ओवी दिलेली त्याच्यामध्ये. आस्थीच्या महापुरी, आस्थीच्या महापुरी. असं ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकले, एखाद्या संतांचे प्रवचन ऐकले, पुस्तक ऐकले ना, आस्थेचा महापूर येतो. आणि महापूर हा चांगला नसतो, कारण की त्याला आयुष्य नसतं, अल्पकालीन असतो तो. आस्थेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी, परी प्राप्तीची पैल तरी विपाईला निघे. खूप सुंदर शब्द आहेत ज्ञानोबारांचे. आणि अशात एखादा जर मनुष्य प्रयत्न करत असताना त्याला किती जोड लागते, पूर्वजन्मीचं संचित चांगलं लागतं, जे 6व्या अध्यायाच्या अंतिम चरणामध्ये सांगितलंय. बुद्धी योग्य लागते, निर्णय योग्य लागतो, गुरु योग्य लागतो. आणि सगळी साथ जर त्याला मिळाली, बहुनाम जन्मनाम अंते. एक ज्ञानेश्वरीतला महत्वाचा सिद्धांत सांगून जातो. ज्ञानोबराय सगळे अनुकूल असलं ना तरी तुम्हाला चांगलं म्हणतात त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका. ज्ञानोबरांची ओवी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुक्षेत्र आणि ओलटे, चांगली जमीन आहेत आणि बागायती आहेत. सुक्षेत्र चांगली जमीन आणि ओलटे पाणी, सुक्षेत्र आणि ओलटे. बीजही पेरिले गोमटे, बीज सुद्धा चांगले पेरले, म्हणजे जमीन चांगली आहेत, पाणी योग्य आहे, बीज योग्य आहेत. ज्ञानोबराय म्हणतात हे जरी असलं ना तरी वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नाही. फळभार आलोट भेटे परी वेळ लागे ती. आणि हा वेळ शब्द म्हणजे तुमची योग्यता दर्शवणारा शब्द आहे. किती वेळ वाट पाहू शकता तुम्ही, तो तुमचा दम आहे, तो परमार्थ आहे तुमचा. ईश्वर भेटणं, ब्रह्मसाक्षात्कार होणं हा क्षणाचा आविर्भाव आहे. पण तो क्षण येण्यासाठी किती आयुष्य खर्च करावं लागतं हे अवघड आहेत. म्हणून बहुनाम जन्मनाम अंते माम ज्ञानवान प्रपद्यते. कसा ज्ञानवान असला पाहिजेत? वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. खूप सुंदर. आणि याच्यात एक शब्द आलेला आहे, इतका सुंदर आहे, तो आमच्यासाठी फार सुंदर आहेत. जे तो विषयाची दाट झाडी, माझी काम क्रोधाची साकडी. चुकावून आला पण ओव्या फार सरळ आहेत, तितक्या सरळ नाहीत. काम क्रोधाबरोबर लढू नका, हे ज्ञानोबरांची सूचना आहे. अनादी काळापासून या सृष्टीमध्ये प्रभावी असणारे काम आणि प्रभावी असणारे क्रोध. तुमच्यासारखा क्षणिक माणूस जन्माला आलेला काय लढणार आहे कामाबरोबर? भगवान शंकराला विचलित करणारा काम काय 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 करणार आहे तुम्ही? त्याला काय तुमची क्षमता आहे, काय तुमची योग्यता आहे कामाला पराजित करण्याची? आणि असं कोणतं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे की जे कामाला पराजित करू शकता? फक्त अहंकार आहे. अहंकार आहे. आणि अहंकार एक अशी वस्तू आहे, कशालाही स्वतःला मोठा समजते. साधू असेल, ज्ञानी असेल, सत्ताधारी असेल, कशालाही मोठे समजते. एका मंत्र्याच्या घरी जायचा प्रसंग आला आणि आमच्याबरोबर एक शिपाई होता, 2-3 ग्रुपमध्ये. तो मंत्री येत चालू अवस्थेतला आणि तो शिपाई येत एका शाळेवर काम करणारा. माझ्यामुळं त्याला त्यांच्याजवळ जायचा योग आला. आमचा विषय दुसरा होता आणि आम्ही थोडं 2 मिनटं थांबलो चहा येईपर्यंत. हात त्यांच्याशी बोलायला लागला. निवडणुकीचं काय होणार उद्या? हा शिपाई, तो रनिंग मंत्री.
याला अक्कल नाही राजकारणाचं ज्ञान किती आहे आपल्याला. ते मंत्र्यांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणजे अशी मूर्ख माणसं जवळ असतात का असा त्याचा संकेत होता. म्हटलं आम्हाला तर काही पर्याय नाही, हेच सगळे माणसं घेऊन चालावे लागतात. या रे या रे. आणि थांबेच ना तो. मी त्याला 2दा-3दा हात केला आणि मग तो त्या मंत्र्याला 5 मिनिटं राजकारण शिकवतो. कसं वातावरण आहे, कशी लोकांची प्रतिनिधी, काय त्यांचा व्यवसाय आहे राजकारणाचा, तुझा विषय आहे राजकारणाचा. लक्षात ठेवा काय बोललो तुमचं. त्यांचा राजकारणाचा व्यवसाय आहे, त्यांना जास्त माहिती. तुमचा विषय राजकारणाचा आहे, म्हणजे गप्पांचा विषय राजकारणाचा आहे. पेपरमध्ये जे येईल तेच तुमचं नॉलेज आहे. तुम्ही समजू शकता, करू शकत नाही. ते व्यावसायिक आहेत, ते करू शकतात आणि त्यांना पाहिजे तेच समजून देऊ शकतात. कळत नाही याला. 5-10 मिनिटं गप्पा मारल्या, आमचं तो बाकीचे विषय संपले, बाहेर आलो. मला म्हणे आपली ताकद काय शास्त्रीची, गपचीप ऐकून घेतलं ना. हा अहंकार आहे. काय होतं जीवनामध्ये हे लक्षातच येत नाही माणसाच्या. हा अहंकार आहे. एक ओवी, मी तर हा शब्द फार मोठा वाटतो, पण एखाद्याला एक शब्द जर व्यवस्थित बोलता आला, ज्ञानोबराय म्हणतात असे अहंकारी माणसं असतात जिभेवर अक्षराचा थेंब पडतो, विद्वत्ता नाही, अंबुका पडे अक्षराचा. मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुका पडे, थेंब. 2-4 व्याख्यानं ऐकून एखादं वाक्य चांगलं वापरता येतं. अक्षराचा अंबुका पडे, ब्रह्मसभे नरजी जैसा. जेवढे ज्ञानी माणसं आहेत ना, त्या सगळ्यांना तो मूर्खात काढायला सुरुवात करतो. इतके छोट्या. काय योग्यता आहे कामाला पराजित करण्याची, काय योग्यता आहे आपल्यात क्रोधाला पराजित करण्याची? अशी कोणती आपण तपश्चर्या केली, असा कोणता आपण विशेष अधिकार प्राप्त झाला की यांना पराजित करू शकतो? तुम्हाला ब्रह्म पाहिजेत, लढता कशा करता? युद्धामध्ये काळ का घालवता, का क्षण ओढता? मग ओवी काय सुचवते आपल्याला? चुकावूनी आला पाडी. चुकावूनी. काम क्रोधाचं आक्रमण आहे, लढू नका, त्यांच्या आक्रमणाला चुकवा. हे सूत्र ज्याला कळालं ना, तो सद्वासनेच्या डोंगरावर जातो. चुकावूनी, युद्ध करून नाही. युद्ध करत असताना किती लोक घायाळ झालेत, काय काही सांगता येत नाहीत महाराज. आणि कोणत्या शब्दाखाली त्यांचं चुकीचं आचरण दाखवतील काही सांगता येत नाही. सगळी विद्वत्ता मी योग्य करतोय हेच सिद्ध करण्यामध्ये जाते. ज्ञानोबराय म्हणतात असा माणूस नाही, चुकावूनी आला पाडी सद्वासनेच्या. आणि तो सद्वासना ही पर्याप्त नाही आहेत. मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची आव्हाटा. ज्ञानेश्वरीतला सगळ्यात धोकेदायक शब्द म्हणजे सत्कर्म आहे. सगळ्यात. का, कशाला तुम्ही सत्कर्म म्हणणार? तुम्ही तुमच्या पूजेला सत्कर्म म्हणणार, समाजसेवेला सत्कर्म म्हणणार, तुम्ही एखाद्याला मदत केली त्याला सत्कर्म म्हणणार. तुमच्या दृष्टीने ते सत्कर्म असेल, ज्ञानोबरांच्या दृष्टीने काय असेल तो महत्वाचा भाग आहे. म्हणून 15व्या अध्यायामध्ये या सत्कर्म शब्दाची ज्ञानोबांनी स्वतंत्र व्याख्या केलेली. स्वतंत्र व्याख्यात योग ज्ञानी पैसता म्हणून 6व्या अध्यायाशी तो निगडीत शब्द आहेत. योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. छोटे छोटे शब्द आहेत, याच्यातच सगळं आयुष्य निघून जातं. पण कुठं उपासना करायची, कुठं गुरुचरण नाही, संता सवे वसता, मग साधू संगे सुबटा. ओव्याच फार विचित्र आहे. पहिल्यांदा संताजवळ बसायला शिका. सगळ्यात अवघड विषय हा आहे बरं का. तुमची इच्छा आहे संताजवळ बसायची, संतांनी का म्हणून हलकट माणसाला बसून घ्यायचं. तुमची इच्छा आहे संताजवळ बसावं, काय योग्यता आहे तुमची संतांनी तुमचा स्वीकार करावा.
भगवंतानी नामदेव महाराजांना आळंदीत पाठवलं आणि आळंदीतल्या संत सभेनं नामदेव महाराजावर कच्चा आहे म्हणून शिक्का पाठवून मागून दिलं. देवाचा सुद्धा वशिला चालत नाही, तिथं तुमच्याकडे काय योग्यता आहे? म्हणून संताजवळ बसण्याची योग्यता प्राप्त करा. तिचं नाव आहे विनम्रता. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.